नमस्कार अधिकारी वर्ग मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत CDPO या पदाकरता विभागीय परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये अनेक वर्षांनी या ठिकाणी अशा महत्त्वाच्या पदाच्या संबंधित 258 जागाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. जाहिरात अतिशय मोठी आहे. या ठिकाणी एक चांगल्या पदावर या ठिकाणी प्रमोट होण्याची अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आयोगाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. या महिला बाल विकास विभागाची CDPO पदाकरता दोन महत्त्वाचे विभाग या ठिकाणी इलिजिबल आहेत, ज्यामध्ये महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी आणि ग्रामीण विकास विभागांतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी याकरता इलिजिबल आहेत. यानंतर जो या परीक्षेचा सिलेबस आहे, या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर तो मोठा आहे, परंतु योग्य पद्धतीने जर अभ्यास केला तर तो सहज कव्हर होऊ शकतो. याच अनुषंगाने आपल्या रुक्मिणी अकॅडमी पुणे यांनी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही करता आपण या ठिकाणी एकत्रितरित्या बॅच लॉन्च केलेली आहे, जेणेकरून जी काही 400 मार्काची तुमची तयारी ती आमच्याद्वारे आम्ही परफेक्ट किंवा पूर्णतः तुमच्याकडून योग्य पद्धतीने करून घेणार आहे. आणि याकरता आपण जी बॅचची रचना केलेली आहे याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की या पेपर 1 करता मी स्वतः आणि आपली टीम या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला मटेरियल देणार आहे. आता माझ्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी मी राज्य सेवेच्या आणि UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्याचसोबत या ठिकाणी आपलं महिला व बाल विकास विभागाचं ऑलरेडी एक पुस्तक आपलं स्वतःचं अकॅडमीचं आहे, जे आपण लॉन्च केलेलं आहे. आणि भारतीय राज्यव्यवस्था असेल आणि इतरही एकूण 8 पुस्तकं आपण या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे आपण तुम्हाला पेपर 1 मध्ये कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला मटेरियलमध्ये कमतरता किंवा चुकीचं मटेरियल मिळणार नाही, तर योग्य मटेरियल मिळेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 2 करता आपल्यामध्ये श्री गणेश चिमणकर सर, जे की सध्या सहाय्यक आयुक्त आहेत कौशल्य विकास विभागांतर्गत. शिवाय त्यांना CDPO या पदाचा देखील अनुभव आहे आणि या ठिकाणी ते विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि या कायद्यांविषयी त्यांना उत्कृष्ट पद्धतीनं ज्ञान असल्यामुळे ते तुम्हाला मार्गदर्शन पर लेक्चर्स यामध्ये घेणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्यांचं देखील मार्गदर्शन देणार आहे आणि तेही परफेक्ट. त्या ठिकाणी तुम्हाला मटेरियल उपलब्ध होईल कायद्यांचा. जो सगळ्यात महत्त्वाचा कायद्याचा प्रश्न आहे तो आपण सर्वात उत्तम व्यक्तीकडून किंवा या ठिकाणी शिक्षकाकडून किंवा मार्गदर्शकाकडून म्हणू शकतो आपण पूर्ण करणार आहे. त्यामुळे या बॅचमध्ये तुम्हाला सर्वतः कंप्लीट या ठिकाणी नॉलेज देण्याचा आणि योग्य पद्धतीने परीक्षेला फेस करण्याचं या ठिकाणी आपण मॉडेल ठेवलेलं आहे. त्यामुळं आजच तुम्ही रुक्मिणी अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा आणि या संबंधित इतरही माहिती तुम्ही मिळवू शकता. बॅचच्या बद्दल आपण या PDF मध्ये डिटेल दिलेलं आहे. आता आपण याच ठिकाणी कोणत्या गोष्टी आपण कशा पद्धतीने कव्हर करणार आहे याचं डिस्कशन करूया. थोडक्यात जर समजावून घ्यायला गेलं तर तुमची परीक्षा 400 गुणांची आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान यासारख्या गोष्टींचा तर समावेश आहेच, पण त्याच्या सोबतीला तुम्हाला या ठिकाणी नागरी शासनाचे जे काही कायदे असतील महाराष्ट्र शासनाचे, बालकांच्या संबंधित जे कायदे आहेत, महिलांच्या संबंधित ज्या काही योजना व कायदे आहेत, ICDS सारखी जी काही योजना आहे त्या योजनेचा देखील तुमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. अभ्यासक्रम हा त्या जर विचार केला तर तुमच्या दृष्टीनं असेल किंवा इतरही परीक्षांच्या दृष्टीनं असेल तर तो अतिशय लेंदी आहे, परंतु योग्य पद्धतीने जर अभ्यास केला तर तो सहज कव्हर होऊ शकतो. तर या बॅचमध्ये तुम्हाला मी स्वतः, आपली इतर विषयांची टीम असेल जी परफेक्ट आहे, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये स्वतः पुस्तकांचे लेखक आहेत, त्याच्यामुळे वेल नॉलेजेबल टीम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याच प्रशासनातील जे अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला कायद्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. अशी कोणतीच बॅच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार नाही जी या पद्धतीनं तुम्हाला मटेरियल देईल, हे आम्ही नक्कीच सांगू शकतो. दुसरं याच्यामध्ये आपण डिस्कस करणारच आहे की विभागीय परीक्षांचे प्रश्न कसे असतात, ते प्रश्न सोडवण्याची पद्धत काय असते, प्रश्नांना कशा पद्धतीने टॅकल करायचं, या सगळ्याचं ज्ञान दिलं जाईल. कारण आपण या ठिकाणी जे काही आपली जे रुक्मिणी अकॅडमी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विभागीय या ठिकाणी डिपार्टमेंटल एक्साईजच्या परीक्षा असतील, डिपार्टमेंटल PSI आहे आणि इतरही विभागीय परीक्षांच्या या ठिकाणी ऑलरेडी आपल्या बॅचेस या ठिकाणी चालतात. आणि त्यामुळं नेमकं विभागीय परीक्षेला काय आवश्यक आहे याचं ज्ञान नक्कीच आमच्याकडे आहे.
शिवाय रेग्युलर एमपीएससीचे देखील क्लासेस आमच्याकडे उपलब्ध असल्यामुळे राज्यसेवेपासून त्याच्या लिखाणापासून ते ऑब्जेक्टिव्ह पर्यंत, त्याच्यामुळे आयोगाचा सध्याचा परीक्षेचा ट्रेंड काय आहे, प्रश्नांचा ट्रेंड काय आहे, सामान्य ज्ञान असेल किंवा कोणत्या पद्धतीनं इतर कायद्यांमध्ये, त्याचं देखील ज्ञान या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहजरित्या उत्तमरित्या देऊ शकतो. या ठिकाणी आपल्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रत्येक पॉईंटच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळे बॅच व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही, केवळ बॅच करायची चांगल्या पद्धतीनं. जे आम्ही दिलंय तेच वाचायचं, त्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. एवढंच करा, तुमची पोस्ट या ठिकाणी 100% सिक्युअर होईल. ओके, सो आता आपण बघूया की आपण बॅचमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी कव्हर करणार आहे. नमस्कार अधिकारी वर्ग मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाचे जे आपलं आयुक्तालय आहे त्याच्या अंतर्गत जी आता भरती आहे, ज्यामध्ये 2 विभागांना महाराष्ट्र शासनाच्या संधी आहे, जे म्हणजे या ठिकाणी जे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत या ठिकाणी काम करतायत, ज्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे, आणि त्याचबरोबर जे की ग्रामीण विकास विभागात काम करतायत आणि ज्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे याकरता. जी काय आयोगाची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 2 कॉलम दिलेले आहेत त्यांनी, ज्याच्यामध्ये इलिजिबिलिटी दिलेली आहे. त्या व्यक्ती जसं की मुख्य सेविका या ठिकाणी असतील महिला व बाल विकास विभागातील, परंतु त्याच ठिकाणी ग्रामीण जे काही आहे विकास विभाग त्याच्यामध्ये त्याच पदाच्या पर्यवेक्षिका देखील याकरता एलिजिबल आहेत. शक्यतो गट क चे जे कोणी या ठिकाणी दोन्ही विभागातील कर्मचारी आहेत त्यांच्याकरता ही एक गट ब पदावर आणि राजपत्रित पदावर रूपांतरित होण्याची एक सुवर्ण संधी आहे. याकरता आयोग 258 जागांची जी या ठिकाणी भरती घेत आहे त्याचा सिलेबस आपण आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत सांगितलेलं आहे, परंतु आता हे बॅचच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण कोणत्या बाबी घेणार आहे, एक्झाम कशा पद्धतीने असू शकते आणि तुम्हाला नेमका अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते या ठिकाणी चर्चा करणार आहे. या ठिकाणी बघा, जर सरळ सेवेचा जर तुम्ही विभागीय परीक्षांचा जर पेपरचा अभ्यास बघितला आणि जो कालावधी तुम्हाला अभ्यासाला मिळतो जॉब करत करत याचा विचार केला तर पेपरची जी एमपीएससीची डिफिकल्टी लेवल आहे ती इतकी नाही आहे, परंतु अभ्यास गरजेचा आहे. डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू इझी आहे, परंतु अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यासासोबतच त्याच्यामध्ये अजून एक आहे की जर डिपार्टमेंटल एक्साइजचे प्रश्न जर आपण बघितले तर त्यामध्ये सहज उत्तरं निघत होती पर्याय वाचून, केवळ तुमच्यात धाडस पाहिजे तो प्रश्न सोडवण्याचा. मग बॅचद्वारे आपण या गोष्टी या ठिकाणी आणणार आहे की तुम्ही प्रश्न सोडवा, प्रश्न वाचा, प्रश्न सोडवतानाच त्याच्यात उत्तर असेल. डिपार्टमेंटल एक्साइज मध्ये असे अनेक प्रश्न होते, त्यातील एक उदाहरण देतो की खेलो इंडिया युथ गेम कोठे झाले, असा करंट अफेअरचा प्रश्न होता डिपार्टमेंटल एक्साइज मध्ये. खेलो इंडिया युथ गेम कोठे झाले, पर्याय होते या ठिकाणी हैदराबाद, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता असे अ ब क ड पर्याय होते. अ ब क ड असं 4 सिटी दिल्या होत्या. त्या पर्यायाला देखील त्यांनी प्रथमच म्हणजे असं तुम्हाला एक डिपार्टमेंटला सब पर्याय देखील दिले होते. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए होता केवळ अ, पर्याय क्रमांक 2 होता जे ह्यातनं निवडायचं होतं अ आणि अ व ब. त्यानंतर तिसरा पर्याय होता अ ब क आणि चौथा पर्याय होता ब आणि क. आता शक्यतो हे कुणालाच माहित नाही असं समजा, म्हणून मी इथं सिटीज लिहिलेल्या नाहीत की तुम्हाला कोणतं तरी एक उत्तर या ठिकाणी निवडायचं आहे, 1 2 3 4 मधलं. आणि हे रियालिटी आहे, तुम्ही प्रश्न जाऊन बघू शकता किंवा मी देखील शिकवताना तसे प्रश्न काढेन जे डिपार्टमेंटल एक्साइजचे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक 1 केवळ अ, पर्याय क्रमांक 2 ज्याच्यामध्ये मी म्हणतो कोणतीही सिटी आहे आपल्याला माहित नाही असं समजतोय आपण, उत्तर माहित नाही या बेसिसवर चाललोय. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब सिटीज, सपोज ती कुठली तर असेल दिल्ली, हैदराबाद. 3 अ ब क म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता आहे. आणि ड समजा पर्याय क्रमांक 4 आहे ब आणि क ती कुठली तर आहे. एक कॉमन सेन्स होता, तुम्हाला माहित नाही पण प्रश्नाच्या वर नीट लक्ष द्यायचं पर्यायाकडे, की त्यांनी तुमचं फक्त कॉमन सेन्स समजावून घेण्यासाठी हा प्रश्न टाकला होता की ज्याच्यामध्ये तुमचं अपेक्षित उत्तर येऊ न येऊ पर्याय क्रमांक केवळ 1 पाहिजे होत्या, कारण केवळ अ. कारण कधीही लक्षात ठेवायचे हे 4 मेट्रो सिटीज पर्यायामध्ये दिले होते आणि एकाच ठिकाणी अशा गेम्स होणार आहेत, 2 ठिकाणी होणार नाहीत. हा कॉमन सेन्स आहे. कुठलाही एखाद्या स्पर्धेचं आयोजन हे 2 ठिकाणी होऊ शकत नसते एवढ्या लांबच्या अंतराच्या सिटीजमध्ये. आणि त्याचं उत्तरही तसंच होतं, केवळ 1. असे 10 ते 12 प्रश्न डिपार्टमेंटल एक्साइजमध्ये होते, त्याचा ॲनालिसिस आपण नक्की करू.
अशाच पद्धतीनं जे की विभागीय तुमचे आत्ता एक मंत्रालयीन क्लर्कवाल्यांसाठी एएसओ प्रमोशनसाठी झाली, त्याच्यात देखील त्याच स्वरूपाचे प्रश्न होते, की ज्या प्रश्नांची उत्तरं पर्याय नीट वाचला तरी येत होतं. केवळ धाडस गरजेचं आहे आणि हेच आपल्याला या बॅचमधून पहिला शिकायचं. नंतर काही ट्रिक्स असतात त्याही गोष्टी. त्याचसोबत जेव्हा आपण मराठी, इंग्रजी या 2 विषयाचा जर आपण विचार केला, तर विभागीय परीक्षांना यांची डिफिकल्टी लेव्हल तशी म्हटलं तर ईझी असते. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही जर या ठिकाणी खूप मोठी एखादा क्लास लावायला गेला मराठीचा, लावला योग्यच आहे. समजा एखादा हे. परंतु ती अकॅडमी जी रेग्युलर एम-पी-एस-सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मुलांकरता शिकवत असेल, सरळ सेवा म्हणजे याच्याकरता जर एएसओ, एसटी यासाठी असेल, क्लास 2 साठी जी अकॅडमी शिकवते, तिचा कोर्स राउंड अबाउट 3 महिन्याचा असतो. इतका कालावधी तुमच्याकडनं आहे आणि तितक्या डिटेलमध्ये तुम्हाला मराठी येत नाही परीक्षेला. अतिशय सोपं, सिंपल मोरा वाळंबे एकमेव पुस्तकातनं तुम्हाला प्रश्न वरवरचे विचारले जातात. त्यातील 50% प्रश्न हे तुम्ही जरी वाचलं नाही तरी येऊ शकतात असे असतात. तुम्हाला काय फक्त लक्षात घ्यायला लागतं, की प्रयोग पद्धत काय असते कर्तरी, कर्मणी. त्याच्यामध्ये परत मग क्रियापदांमधलं थोडासा फरक जर तुम्ही विसरला असलात तर. इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत देखील किंवा इंग्लिश ग्रामरच्या बाबतीत देखील हेच आहे, की याच्यामध्ये आयडम समजा तुम्ही शब्दार्थ करायला जात असाल, एखादी तुम्ही रेग्युलर बॅच लावली तिची किंमत 5,000 असते. मराठी इंग्रजीचे कोर्सेस 5,000च्या खाली कुठंच नाही. तर ती केवळ तो कोर्स करायला गेला तर ती बॅच मिनिमम 6 महिन्याची आहे. फास्ट ट्रॅक जरी घेतली तर 2 महिन्याची आहे. त्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. ते सुरुवातीपासून तुम्हाला घेणार बेसिक, ॲडव्हान्स मग कारण त्यांना त्यांचा रेग्युलर मुलांसाठी असतात. रेग्युलर तुम्ही नाही आहे. त्याच्यामुळे डिपार्टमेंटल एक्झाम रेग्युलर नसतात किंवा ती लोकं रेग्युलर नसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फास्टमध्ये हे सब्जेक्ट घेणं त्यांना शक्य नसतं त्यांच्या रेग्युलर ह्याच्यातून. याही ठिकाणी आपल्याला प्रॉपर वेनं जे तुम्हाला येऊ शकतं, जसं की तुम्हाला जास्त डीपमध्ये जात नाही, ते तुम्हाला सिंपल चेंज द व्हॉईस विचारतात. डायरेक्ट, इनडायरेक्ट विचारतात. या गोष्टी असतील. ॲडव्हान्स अँड फ्रेजेस देखील तुम्हाला एकदम सोपे विचारतात. त्या जनरल सेन्समध्ये असतात. नंतर इंग्रजीचे समानार्थी शब्द ज्याला सिनोनिम्स, अँटोनिम्स म्हणतात, ते करायचं का आपण? ते नाही करायचं. कारण का? मी म्हणेन जरी इथं कॉमन व्होकॅब्युलरी दिलं असलं तर आपल्याला मराठीचेच समानार्थी विरुद्धार्थी करणं अवघड जातं. एवढ्या वर्ष आपण इंग्लिश केलेलं नसतं. त्यामुळे 1-2 प्रश्नासाठी ते करण्यात पॉइंट नाही. मी तुम्हाला क्लिअर सांगतो आणि जे आम्ही रेग्युलर समजा आम्ही एम-पी-एस-सी देतो त्याच्या अनुभवावरूनही तुम्हाला सांगतो, की कितीही सिनोनिम, अँटोनिम्स करा किंवा तुम्ही कितीही इंग्लिश स्कूलचे असा, जसं की आपली मराठी मातृभाषा जरी असली, मराठीच्या प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सहसा माहीत नसतो. तसंच इंग्लिशमध्ये घडतं. त्याच्यामुळे एक्झॅक्ट काय करायचं हे देखील मॅटर करतं. त्यामुळे तुम्ही इथं किती एनर्जी द्यायची हे एक्झॅक्ट आपल्याला बॅचमधून समजेल आणि या गोष्टी तुमच्या एक्झामच्या ओरिएंटेशननुसार सोप्या पद्धतीत, योग्य पद्धतीनं आपण घेऊ. त्यानंतर जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये जर एनालिसिस केलं तर तुम्हाला केवळ महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे. त्यामुळं त्याच्यासोबत जे थोडंफार भारताचा इतिहास येणार आहे कारण इतिहास हा मुख्यत्वे 2 राज्यामध्येच घडलेला आहे, महाराष्ट्र आणि कलकत्ता. हे 2 महत्त्वाच्या ठिकाणी बेंगॉल त्यावेळेचा बेंगॉल प्रांत आणि बॉम्बे प्रांत ज्याला आपण म्हणतो पूर्वीचे. त्या 2 प्रांतातच महत्त्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घडलेल्या जास्तीत जास्त आहेत. काँग्रेसचे अधिवेशनं असतील, असहकार चळवळ असेल, गांधी मूव्हमेंट असेल, या पट्ट्यात जास्त करून त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होती. 1857चा बंड हा नॉर्थला कॉन्सन्ट्रेट होता उत्तरेला. परंतु 1857च्या बंडानंतर जी काही स्वातंत्र्य चळवळ शिफ्ट झाली ती या ठिकाणी या 2 प्रांतात झाली, बॉम्बे आणि बेंगाल. त्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास केवळ करायचा, महाराष्ट्राचाच भूगोल करायचा आणि तेही आपल्या बॅचमध्ये जेवढं दिलंय तेवढंच. तुम्ही जादा करायचं नाही. इनडायरेक्टली जो तुम्ही अभ्यास करणार आहे स्वतःहून, तो अभ्यास आम्ही करून तुम्हाला तो देऊ. तुम्ही केवळ तो वाचायचा आणि आम्ही जे सांगू ते समजावून घ्यायचं. अशा पद्धतीने ही बॅच राहील. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेचं देखील तेच आहे, की तुमची जी गणित बुद्धिमत्तेची जी काही जी तीव्रता असते ती ईझी आहे आणि आता आयोग तसंही सोपं विचारतं. अशाही वेळेस सेपरेट जर त्याचा क्लास तुम्ही करायला गेला तर 5,000 ते 6,000च्या खाली तो क्लास नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी देखील मॅटर फक्त पैशाचा नाहीये, टाईमचा आहे. तेही 5-6 महिने क्लास चालतो आणि तुम्हाला हे जे काही पार्ट आहे ते मॅक्झिमम 20 किंवा 15 मार्कच्या वर जात नाहीत. ओके. करंट या ठिकाणी आपण करंटच्याही तुम्हाला महत्त्वाच्या न्यूज असलेल्या PDF देणार आहे, ज्या तुम्ही केवळ वाचायच्या. शासनाच्या संबंधित निवडक कायदे व संस्था हे म्हणजे तुमचे शासनाच्या संबंधित असणारे तुमच्या विभागाशी महिला व बालविकास संबंधित असणारे कायदे आणि त्यामध्ये काम करणाऱ्या संस्था याच्यावर हे प्रश्न विचारले जातील.
हाही भाग घेऊ. माहितीचा अधिकार अधिनियम हाही आपण घेणार आहे. ऑलरेडी आपण यामध्ये बॅचमध्ये तो आता रेकॉर्ड करून टाकलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या ठिकाणी 2015 सेवा हमी कायदा हा देखील आपण घेणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती ऑब्लिक विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग यांच्याकरता जे आरक्षणासंबंधी अधिनियम आहे 2001 चा, त्याचा परत 8/2004 तुम्हाला करायचा आहे. तो केवळ 11 पेजेसचा आहे, तो देखील आपण घेणार आहे या ठिकाणी. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 त्याच्या नोट्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता त्याचे लेक्चरही येतील. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनिमय, शासकीय कर्तव्य पडताना व पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हाही घेऊ. ह्याच्यावर हे जे पहिले आहेत हा असेल आणि हा तिसरा नियमावली, हे 3 कायदे अतिशय जरी दिसत असले तरी सोपे आणि त्याच्यावर जनरल सेन्सनं क्वेश्चन्स येतात. पुढे जे राज्य माहिती किंवा राज्य महिला आयोग आहे, महाराष्ट्र राज्याचा महिला आयोग, नॅशनल वुमन कमिशन ज्याला आपण स्टेट वुमन कमिशन म्हणतो, नॅशनल वुमन कमिशन तुम्हाला अभ्यासाला नाही. केवळ राज्य महिला आयोग आहे, त्याच्याबद्दल देखील आपण तरतुदी बघूया. त्याचा जो काही त्याची बॉडी, त्याचं स्ट्रक्चर, त्याच्या संबंधित तरतुदी याबद्दल बघूया. महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन याच्याही बद्दल माहिती घेऊया. मानवी हक्क आयोग जे असतात, मानवी हक्क आयोग पण घेऊया. आयोगाचे या ठिकाणी कसं कार्य चालतात, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मानवी हक्क आयोग देखील येतो, त्याला स्टेट ह्युमन राईट कमिशन म्हणायचं, आणि केंद्राचा जो नॅशनल ह्युमन राईट कमिशन, ते दोन्ही आपण बघणार आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ज्याची स्थापना 2007 ला झालेली आहे, ज्याचा कायदा 2005 चा आहे, त्याबद्दल देखील इन्फॉर्मेशन घेऊ. अशा पद्धतीने पेपर 1 हा अनेक विषयांचं मिक्सचर असलेला डायव्हर्सिफाईड पेपर आहे, परंतु मार्क मिळवायलाही तुम्हाला सहज आहे. त्यामुळे हा पेपर आपण कंप्लीट 100 मार्कचा या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. या ठिकाणी पेपर 1 चे 100 मार्क सिक्युअर केल्यानंतर आता आपण पेपर 2 कडे या ठिकाणी वळूया. पेपर 2 मध्ये तुम्हाला सर्वप्रथम कोणता पॉइंट आहे तर भारतीय संविधान. या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट भारतीय संविधान आहे का तर नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने भारतीय संविधान आहे की त्या ठिकाणी तुम्हाला इंट्रोडक्टरी भाग माहित पाहिजे. पर्टिक्युलर सिलेबस मेन्शन आहे, परंतु सिलेबसचा अभ्यास करताना फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्याची मार्गदर्शक तत्व यामध्ये किंवा यांचा अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही कलमांचा अभ्यास करताना सेवा विषयक किंवा शिक्षण विषयक जी कलम आहेत ती कलम महत्वाची आहेत. मग सेवा विषयक कलम म्हणजे तुमच्या या ठिकाणी लोकसेवा जे आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन्स त्याच्याही रिलेटेड कलम संविधानात आहेत, तर ती कलम देखील तुम्हाला मुख्यत्वे अभ्यास करावे लागतील. फंडामेंटल राईट्स मधील 21A असेल, 21A, 86 अमेंडमेंट असेल, 86वी घटना दुरुस्ती, याचा तुम्हाला योग्य पद्धतीने अभ्यास करावा लागेल. तसेच संसद, विधानमंडळ यांचे कामकाज आणि विविध समित्या ज्या काही असतील कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड घटनेसंबंधित त्याचा अभ्यास करायचा आहे. तर या विषयाचं काहीच टेन्शन घेऊ नका, कारण मी स्वतः त्या पुस्तकाचा लेखक असल्यामुळं इतकं परफेक्शन तर तुम्हाला कोण देणार नाही, त्यामुळे इथंही ओके. देन पॉइंट नंबर 2 जो कायद्यांशी संबंधित आहे, याच्यामध्ये आपण जे आपले गेस्ट लेक्चर आहेत ते गणेश चिमनकर सर, जे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, आणि त्यांना या कायद्यांचं पूर्णपणे ज्ञान आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्या संबंधित ते तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहेत. तर एक उत्कृष्ट पद्धतीने नोट्स असतील सुरुवातीला शिकवताना, त्या नोट्सचे परत मायक्रो नोट्स असतील ज्या तुम्ही परीक्षेच्या आधी वाचू शकता, सो ज्या फिल्टर करून तुम्हाला, म्हणजे याच्या पद्धतीने तुमचं कायद्याचं काम पूर्णपणे एक अशी जबाबदार व्यक्ती या ठिकाणी पूर्ण करणार आहे की ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. ओके, सो कायद्यांबद्दल कोणतंच टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी जर या कायद्यावर 50 मार्कासाठी किंवा 50 प्रश्न आले तर या ठिकाणी तुम्ही एकदम शांत किंवा निवांत राहा. ओके, ते कंप्लीट होईल. कायद्यांनंतर किंवा या कायद्यांबद्दल तुम्हाला सेपरेट पूर्णपणे एक व्हिडिओ अजून टाकण्यात येईल की कायदे नेमके आम्ही कसे कव्हर करणार आहे. कायद्यांनंतर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत करण्यात येत असलेले कायदे व योजना या पॉइंट करता असेल, किंवा एकात्मिक बाल विकास पॉइंट आहे ICDSचा, याकरता आपलं स्वतःचं या ठिकाणी अजून एक बुक आहे जे महिला बाल विकास विभागासाठी आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही महिला बाल विकासाअंतर्गत
परीक्षा येतात, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकापासून ते इतर ज्या काही संरक्षक असतील, महिला बालविकास आणि तुमचं CDPO या संबंधित लागणाऱ्या योजना, कायदे यांचं एकदम शॉर्ट स्वरूपात परीक्षाभिमुख या ठिकाणी या नोट्स असल्यासारख्या आहेत, ज्या 2 कलरमध्ये आहे, ज्या तुम्हाला वाचायला योग्य वाटतील आणि याच पुस्तकावर आधारित आपण लेक्चर घेणार आहे. म्हणजे नोट्स प्रिपेअर्ड आहेत, तुम्हाला केवळ लेक्चर ऐकायचं आहे आणि याच पुस्तकात हा लेक्चर करता करता हायलाईट करायचं आहे, म्हणजे तेही तुमचं काम एकदम सोपं होईल. सो अशा पद्धतीने हे देखील कव्हर आहे. परत या पॉईंट नंबर 4 साठी आपल्याकडे श्री गणेश चिमणकर सर या ठिकाणी तुमचा तो पॉईंट कव्हर करतील. पेपर 1 मधील देखील काही कायदे या ठिकाणी सर कव्हर करणार आहेत. अशा पद्धतीनं कंप्लीट बॅच, कंप्लीट इंटिग्रेटेड स्ट्रक्चर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तुमचं काम आहे केवळ आम्हाला फॉलो करणं, बॅचला फॉलो करणं आणि रिझल्टमध्ये येणं. रिझल्ट येण्याची गॅरंटी 100% राहील जेव्हा तुम्ही या पद्धतीने अभ्यास कराल. आपल्याला त्या 258 जागांमध्ये यायचं. या ठिकाणी कोणताही आरक्षण किंवा कशाचा संबंध नसल्यामुळं मेरिट्स महत्त्वाचा आहे. ज्याला जास्त मार्क तो नक्कीच सिलेक्ट. ओके. आणि अभ्यास प्लस प्रश्न सोडवण्याचं लॉजिक प्लस नोट्स ह्या सगळ्या बेसिसवर किंवा या आधारावर ही बॅच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस 100% राहतील. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही बॅच जॉईन करा आणि या ठिकाणी परीक्षेच्या अभ्यासाला लागा. थँक्यू.